राज्यात महाविकास आघाडीचीच सत्ता येणार असल्याचे सांगत खासदार निलेश लंके यांनी पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार देण्याचा माझा अधिकार नाही. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात उमेदवार देतील. महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी त्यांचं काम करेन असं सांगत असतानाच पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात निलेश लंके यांनी बूथ व केंद्र प्रमुखांची बैठक घेत जोरदार फिल्डिंग लावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील बूथ केंद्रप्रमुख आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. लोकसभा निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांचे आभार मानत परिश्रमानं मोठ्या शक्तीला आपण पराभूत करू शकलो. काही लोक आपल्याला तुमचं काम आहे का असं म्हणून हिणवत होते, मात्र सामूहिक जबाबदारीमुळे हिणवणाऱ्यांना मतपेटीतून आपण उत्तर दिलं असं खासदार निलेश लंके यांनी म्हटलं. पारनेर तालुक्यातून आपल्याला 39,000चं मताधिक्य मिळाले. तसेच प्रामाणिकपणे विधानसभा निवडणुकीला देखील आपण काम करत महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणायचा आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार 1,00,000च्या मताधिक्यानं विजयी झाला पाहिजे अशी आता तयारी करायची असं खासदार निलेश लंके यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. तसेच उमेदवारी देण्याचा अधिकार मला नाही. शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात उमेदवार देणार आहेत. कार्यकर्ता म्हणून तुमच्या भावना मी पक्षश्रेष्ठींसमोर मांडेल. या जिल्ह्यात प्रत्येक मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी घेतल्याचंही खासदार निलेश लंके यांनी सांगितलं.